धनु राशी 6 ते 12 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। धनु राशी, ऑक्टोबरचा दुसरा आठवडा हा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो। या आठवड्यात शुक्र आपली राशी बदलेल, शिवाय इतर ग्रह त्यांच्या संबंधित राशीमध्ये राहतील, त्यांची स्थिती बदलणार नाही। परिणामी हा आठवडा धनु राशीच्या जीवनावर काही प्रमाणात परिणाम करू शकतो। चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा धनु राशीसाठी कसा असेल। धनु राशी, या आठवड्यातील पौर्णिमा तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला काय हवे आहे ते अधोरेखित करेल, पण काळजी करू नका। मेष राशीतील शनी काही थंड आणि कठोर ऊर्जा घेऊन आला आहे, तर येथे चंद्र अधिक स्वागतार्ह आणि सौम्य वाढतो। तुम्हाला असे वाटते की तुम्ही तुमच्या आशावादी स्वभावाकडे परत आला आहात। विशेषतः तुळ राशीतील सूर्यामुळे तुम्हाला पूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर विश्वास बसेल। आठवड्याच्या मध्यात वृषभ राशीचा चंद्र तुम्हाला इतरांसोबत चांगले काम करण्यास मदत करेल। कोणत्याही नाट्यमय परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विशेषतः कामाच्या ठिकाणी तुमची मानसिकता योग्य असेल। तर आठवड्याच्या शेवटी बुध ग्रहाच्या ऊर्जेमुळे नवीन लोकांना भेटण्याच्या अधिक संधी मिळतात। प्रेमाची थीम आठवड्याच्या शेवटीही चालू राहते आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन लोकांशी संपर्क साधण्याचा हा एक रोमांचक काळ असू शकतो। धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात वजन कमी करण्याची आवश्यकता आहे। ते अनावश्यक वस्तू खरेदी करून अनावश्यक खर्च करू शकतात। ते त्यांच्या कुटुंबासह आरामदायी आणि शांत आठवडा घालवू शकतात। त्यांनी या आठवड्यात त्यांच्या फोनपासून दूर राहावे। सरकारी नोकरीत असलेल्यांना इच्छित बदली मिळू शकते। धनु राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे। धनु राशी या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये सीमा निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करतील। विशेषतः जेव्हा शनिवारी जुन्या मित्राने किंवा जवळच्या नातेवाईकाने सांगितलेली गोष्ट त्यांच्या मनाला भावेल। अविवाहित लोकांनी सोमवारी नवीन ओळखी करण्याची संधी मिळेल, परंतु त्यांनी त्या व्यक्तीवर लवकर विश्वास ठेवणे टाळावे। तर विवाहित किंवा वचनबद्ध लोकांनी गुरुवारी त्यांच्या जोडीदाराशी पैशांबाबत किंवा नियोजनाबाबत मतभेद होऊ शकतात, म्हणून संभाषणात संयम राखणे आवश्यक आहे। शुक्रवारी रोमॅन्टिक मूड राहील, परंतु त्या दिवशी तिसऱ्या व्यक्तीने सांगितलेली गोष्ट नातेसंबंधात ताण निर्माण करू शकते। शुक्रवारी रोमॅन्टिक मूड राहील, परंतु या दिवशी तिसऱ्या व्यक्तीने सांगितलेली गोष्ट नातेसंबंधात ताण निर्माण करू शकते, म्हणून बाहेरील हस्तक्षेप टाळणे चांगले। या आठवड्यात धनु राशीच्या महिलांनी कामाच्या ठिकाणी प्रत्येक कामात डेडलाईन आणि नियमांकडे विशेष लक्ष द्यावे। बुधवारी वरिष्ठांकडून प्रलंबित अहवाल किंवा डेडलाईनबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर सोमवारी वेळेवर एक छोटे पण महत्त्वाचे काम पूर्ण केल्याने तुमची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल। व्यावसायिक महिलांनी गुरुवारी कोणतेही सरकारी कागदपत्रे किंवा परवानग्या तपासाव्यात, कारण त्यांना दुरुस्त करण्याची आवश्यकता असू शकते। धनु राशीच्या लोकांनी या आठवड्यात आर्थिक बाबी आणि कागदपत्रांच्या पडताळणीबाबत सतर्क राहावे लागेल। मंगळवारी जुन्या विमा योजनेशी किंवा खात्याशी संबंधित चूक आढळू शकते, जी तुम्हाला वेळेवर दुरुस्त करावी लागेल। धनु राशी, तयार असलेल्या धनु राशीच्या व्यक्तीला जोरदार वारे अनुकूल असतात। आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे पुढचे क्षितिज निश्चित करा। अभ्यास, प्रवास, नवीन प्रकल्प किंवा सर्जनशील प्रयत्न। 3 लहान पावले ठरवा। एखादा मित्र किंवा संपर्क संधी देईल। स्पष्टपणे प्रतिसाद द्या। वास्तववादी आश्वासने पाळा। ज्ञानात गुंतवणूक केल्याने फायदा होईल। जर अस्वस्थता वाढली तर बाहेर पडा आणि शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त राहा। शरीर हे तुमचे विचार मंथनाचे साधन आहे। आठवड्याच्या मध्यभागी आणखी एक संधी निर्माण होईल। यावेळी तुम्हाला काय नाकारायचे आहे हे माहीत आहे। आठवड्याच्या शेवटी एक छोटेसे साहस करा जे आत्म्याला पोषण देते आणि तुम्हाला काहीही खर्च येत नाही। आशावादी तुमचे औषध आहे, ते संरचनेसह घ्या आणि प्रगती पहा। धनु राशी, 6 ऑक्टोबर रोजी तुमच्या राशीतील चंद्र तुमच्या नैसर्गिक आशावादाला बळकटी देतो। त्यामुळे या आठवड्याची सुरुवात सकारात्मक ऊर्जेचा एका उद्रेकाने होईल। आठवड्याच्या मध्यात शुक्र तुमच्या क्षेत्राला त्रिकोण देतो, सर्जनशीलता आणि संबंधांना चालना देतो। तर आठवड्याच्या शेवटी व्यावहारिक विजयासाठी मंगळाचा प्रभाव पडतो। 9 ऑक्टोबरच्या आसपास संवादात किरकोळ अडथळे येऊ शकतात, परंतु तुमच्या धनुर्धाराची अंतर्ज्ञान तुम्हाला मार्गदर्शन करेल। जास्त ताण टाळण्यासाठी संतुलनावर लक्ष केंद्रित करा। लक्षात ठेवा, शोधकांनाही विश्रांतीची आवश्यकता असते। प्रमुख विषय पाहता साहस, नातेसंबंध आणि स्वतःचा शोध तुमच्या दीर्घकालीन ध्येयांशी जुळणारे हेतू निश्चित करण्यासाठी या वेळेचा वापर करा। खोलवर जाण्यास तयार आहात का? धनु राशी, या आठवड्यात प्रेमाचा उत्साह वाढेल। जर तुम्ही अविवाहित असाल
तर 6 किंवा 7 ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्रेमळ भेटी होतील. तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि त्या संभाषणाला सुरुवात करा. जोडपे उत्स्फूर्त तारखांसह उत्साह पुन्हा जागृत करू शकतात. तर 10 ऑक्टोबर रोजी ताऱ्यांखाली फिरायला जाण्याची किंवा तात्विक गप्पा मारण्याची योजना करा. आठवड्याच्या मध्यात शुक्राचा प्रभाव असुरक्षिततेला प्रोत्साहन देतो, म्हणून तुमच्या स्वप्नांबद्दल मोकळेपणाने बोला. सामायिक भटकंतीच्या वासनेसह एक संभाव्य जोडीदार दिसतो. एकत्र प्रवासाच्या योजना आखण्यास अजिबात संकोच करू नका. नात्यामध्ये भटकंतीमुळे होणारे कोणतेही मतभेद शांतपणे सोडवा, त्यामुळे बंध मजबूत होतात. 12 ऑक्टोबर रोजी भावनिक तीव्रतेकडे लक्ष ठेवा. विनोदाचा वापर करून पसरवा. एकंदरीतच जर तुम्ही प्रामाणिकपणा स्वीकारलात तर ही धनु राशीची प्रेमकुंडली सुसंवादाचा अंदाज देते. व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा गतीचा आहे. 6 ऑक्टोबरपासून तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना बैठकांमध्ये चमकतील. तो प्रकल्प धैर्याने मांडा. 8 ऑक्टोबरपर्यंत नेटवर्किंग फायदेशीर ठरेल. प्रगतीसाठी मार्गदर्शकांशी संपर्क साधा. फ्रीलान्सर बुध ग्रहाच्या सहाय्यक संक्रमणामुळे 11 ऑक्टोबरच्या आसपास नवीन संधींची अपेक्षा करा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर धनु राशी, तुमची ऊर्जेची पातळी जास्त असते, पण थकवा येण्याचा धोकाही तितकाच असतो. 6 ऑक्टोबरपासून तुमच्या अग्निचिन्हाच्या चैतन्यशीलतेला चालना देण्यासाठी धनुर्विद्या किंवा योगासारख्या बाह्य क्रियाकल्पांचा समावेश करा. आठवड्याच्या मध्यभागी पोषणावर लक्ष केंद्रित करा. ज्वलंत सेक्स सहनशक्ती टिकवून ठेवण्यासाठी दाहक विरोधी पदार्थ वापरून पहा. 11 ऑक्टोबर रोजी ध्यान केल्याने मानसिक आरोग्याला चालना मिळते. कोणत्याही अस्वस्थतेचा सामना करण्यासाठी कृतज्ञतेवर चिंतन करा. एकंदरीतच 6 ते 12 ऑक्टोबरचा हा आठवडा तुम्हाला भरभराटीचे आमंत्रण आहे. धाडसी हालचाली आणि अर्थपूर्ण क्षणांसाठी तारे एकमेकांशी जुळतात. तुम्ही काय एक्सप्लोर कराल? आठवड्यातील अपडेट्ससाठी हे बुकमार्क करा आणि तुमचे अनुभव नक्कीच सांगा. एकंदरीतच पाहता धनु राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.